यानंतरची बातमी अंतरवाली सराटीतनं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावलेली आहे। आज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि प्रकृती खालावल्यानं आंदोलक महिलांकडून पाणी आणि उपचार घेण्याची विनंती जरांगेंना केली जाते। जरांगेंची प्रकृती खालावल्यानं आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। रवी, जरांगेंची प्रकृती खालावल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि 3 दिवसापूर्वी त्यांनी एक सलाईन घेतलेला आहे। मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती आता खालावलेली पाहायला मिळते। आपण बघू शकत असाल तर आता डॉक्टर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गावातील काही महिला आंदोलकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली, पाणी घेण्याची विनंती केली, मात्र त्यांनी ते ऐकलेलं नाही। आता गावच्या काही स्थानिक सहकाऱ्यांनी डॉक्टरांना या ठिकाणी बोलवले आहे आणि त्यांना आग्रह केला जातो। आपण पाहतोय की ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दवाखान्यात त्यांच्यावरती नेहमी उपचार होतो ते डॉक्टर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांना उपचार घेण्याची विनंती होते। तर दुसरीकडे महिला आणि पुरुष आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। ही सगळी आंदोलक त्यांना वारंवार विनंती करतात, आग्रह करत आहेत की मनोज जरांगे यांनी उपचार घेतले पाहिजेत, सलाईन घेतलं पाहिजे। ताई, उपचार घ्या, आम्हाला दादाची गरज आहे। इथून मागं खाल्लं कसं खाऊ आम्ही, पण दादा महत्वाचे आहेत, आम्हाला दादा महत्वाचे आहे, आम्हाला दादाची गरज आहे, दादा हवेत। आम्ही अन्न सुद्धा आज खाल्लं नाही, आमचे दादा आज उपस्थित। आम्हाला कशाची गरज नाही, आम्हाला फक्त आमच्या दादाची गरज आहे। आम्हाला सरकारचं घेणं देणं नाही, कुणाचं घेणं नाही, फक्त दादाला उपचार करा, आम्हाला काहीच लागत नाही, फक्त दादाला उपचार करा। केव्हापासून त्यांना तो आग्रह करताय? आम्ही केव्हा बी येत होतो, मातुर येऊन आम्ही जेव्हापासून उपोषणला बसलेत का तेव्हापासून आम्ही त्यांना ऐकत नाही दादा। तेव्हापासून आम्ही आम्हाला आमची सरकारला विनंती आहे, शिंदे साहेबांना विनंती आहे की आमच्या दादांना तुम्ही विनंती करा हे उपोषण सोडायला। जर दादांना काही झालं तर सरकारला हा मराठी समाज कताही माफ करणार नाही। अजिंक्य, ह्या महिलांचा आक्रोश आहे। ह्या सगळ्या महिला मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती करताय। नारायणगडाचे महंत देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वारंवार सगळी मंडळी त्यांना आता उपचार घेण्याची विनंती करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गावची सरपंच आहेत, डॉक्टर आहेत, स्थानिक नागरिक आहेत आणि महिला आंदोलक देखील या ठिकाणी आहेत। आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज देखील या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील त्यांना आग्रह करत आहेत। मागचा अनुभव पाहता या महाराजांचं मनोज जरांगे यांनी अनेक वेळा ऐकलेलं आहे, त्यांना मान देत त्यांनी अनेक वेळा पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे इथल्या सहकाऱ्यांनी त्यांना परत या ठिकाणी बोलवलेलं आहे। आता मनोज जरांगे याला किती प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजिंक्य, ठीक आहे रवी, धन्यवाद, माहिती दिलीत आपण त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।